हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शंड नसाल तर बाळासाहेबांचा फोटो आणि धनुष्यबाण सोडून लढायला या। माझ्या वडिलांचा फोटो लावून स्ट्राईक रेट काय सांगता? उद्धव ठाकरेंचं शिंदेंना थेट आव्हान। सत्तेसाठी उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, त्यांना बाळासाहेबांचा फोटो लावून मतं मागण्याचा अधिकार नाही। धनुष्यबाण पेलण्याची ताकद आमच्या मनगटात, एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल। मशाल घेऊन भाजपच्या बुडाला आग लावली, भूपेंद्र यादव आणि अश्विनी वैष्णव नालायक मंत्री ठरले म्हणून महाराष्ट्रामध्ये प्रभारी नेमलं, उद्धव ठाकरेंची जोरदार टीका। ओबीसीपेक्षा उद्धव ठाकरे मुस्लिमांना मसिहा वाटू लागले, मुस्लिम वस्त्यांमध्ये उद्धव ठाकरेनं 99% मतं, मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा। मला हरवण्यासाठी काहींनी बिनशर्त पाठिंबा दिला, उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्त पाठिंबा। राज ठाकरेंनी माहितीला दिलेल्या पाठिंब्यावरून उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। पुन्हा येईन म्हणणारे आता जाऊ द्या ना घरी, वाजले की 12 म्हणतात, उद्धव ठाकरेंची फडणवीसांवर बोचरी टीका। वायकरांचा विजय मेरिटवर मिळालेला आहे, मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या गटापेक्षा 2.25 लाख मतं आम्हाला अधिक, शिंदेंचा ठाकरेंवर पलटवार। मोदी जन्माला येताना 400 खुळखुळे घेऊन आले होते, मात्र महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंनी मोदींचा खुळखुळा केला, 400 पारच्या घोषणेवरून संजय राऊतांचा हल्लाबोल। अजितदादा थोडे दिवस नसते आले तरी चाललं असतं, शिवसेनेच्या मेळाव्यात रामदास कदम यांचं विधान, रामदास कदमांच्या विधानानं वाद वाढण्याची चिन्ह। उपमुख्यमंत्री अजित पवार उद्या दिल्लीला जाणार, नियोजित दिल्ली दौऱ्यामुळे अजित पवारांनी कार्यक्रम पुढे ढकलले, दिल्लीमध्ये अजित पवार राजकीय भेटीगाठी घेणार। अब्दुल सत्तारांसारख्या औरंगजेबांना घाबरत नाही, मी शिवरायांचा मावळा, सत्तारांनी टोपी काढायला मला बोलवावं, रावसाहेब दानवेंची अब्दुल सत्तारांवर बोचरी टीका। किल्ले रायगडावर आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा, अजित पवार रायगडावर उपस्थित, फडणवीसही जाणार, नागपुरातही शिवराज्याभिषेक सोहळ्याचा उत्साह। केंद्र सरकारकडून खरीप पिकांसाठी एमएसपी वाढवण्यास मंजुरी, 14 पिकांच्या एमएसपीमध्ये वाढ, कापसाच्या 7,121 रुपये प्रति क्विंटल तर तुरीसाठी 7,550 रुपये प्रति क्विंटल एमएसपी। यूजीसी नेट परीक्षा रद्द, पेपर फुटल्याचा संशय, शिक्षण मंत्रालयाची माहिती, सीबीआय प्रकरणाची सखोल चौकशी करणार। 4थी पर्यंतच्या शाळा सकाळी 9 नंतर भरवण्याबाबत शासन निर्णय, परवानगीशिवाय सकाळी 9 पूर्वी भरणाऱ्या शाळांना काणे दाखवा नोटीस बजावली जाणार। मुंबईतल्या गोखले पूल आणि बर्फीवाला पुलांच्या जोडणीचं काम अंतिम टप्प्यात, 1 जुलैपासून पुलावरून वाहतूक सुरू होण्याची शक्यता। शीव उड्डाणपुलावर अवजड वाहनांना बंदी, सुरक्षेच्या कारणास्तव उड्डाणपूल बंद करण्यात येणार। शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत, मान्सून लांबणीवर पडल्यानं पेरण्या रखडल्या, राज्यामध्ये आतापर्यंत फक्त 12% पेरणी पूर्ण। अरबी समुद्रावरून येणाऱ्या नैऋत्य मोसमी पावसाचा जोर वाढला, मुंबईसह किनारपट्टीवर पावसाचा अंदाज, पुणे सातारा जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर राहणार। दिल्लीत कालची 12 वर्षातली सर्वाधिक उष्ण रात्र, दिल्लीच्या काही भागात 35.2 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद। T20 विश्वचषकामध्ये सुपर 8 मध्ये आज भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना, रात्री 8 वाजता रंगणार सामना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।